मेलेला साप दिसला त्या राजाला. मेलेला साप म्हणजे या राजा या ऋषीच्या गळ्यामध्ये जर टाकला आपण तर या ऋषीची समाधी खरी आहे का खोटी आहे कळणार आहे. म्हणून परीक्षितीने काय केलं, तो साप उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि परीक्षिती राजा दूर निघून गेला. हे पाहिलं कोण? हे पाहिलं त्या ऋषीच्या मुलाने. त्याचं नाव आहे सुरुंगी. त्या सुरुंगीनं ते पाहिल्याबरोबर सुरुंगीनं काय केलं, तो आला आणि त्यानं हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप टाकतो का? आता मी तुला शाप देते. ज्या कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे तो सातव्या दिवशी त्याला तक्षक नावाचा साप दंश करेल आणि तो प्राण होईल. असं म्हणून रडू लागला सुरुंगी. रडू लागल्याच्या नंतर शमीक ऋषी
समाधी अवस्थेमधून युद्धान अवस्थेमध्ये आले, युद्धान दशेमध्ये आले आणि शमीक ऋषीने विचारलं, अरे बाळा का रडत आहेस तू? पिताजी, एक राजा होता, परीक्षितीचा असावा बहुतेक, त्या राजाने तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे. अरे मेलेला आहे तो. अरे जिथं जिवंत साप सुद्धा समाधीस्थाना काही करू शकत नाही, हा तर मेलेला आहे, हा साप मला काय करणार आहे? आणि तू का रडत आहेस? पिताजी, मी त्याच्यामुळे रडत नाही हो, पण मी त्या राजाला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा साप दंश करेल आणि तू गतप्राण होशील. शमीक ऋषी म्हणाले, अरे मूर्खा, तू मोठं पाप केलंस. एवढ्याशा चुकीसाठी त्यांना तू एवढं मोठं शासन केलंस. भगवत स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजलंस. ही मोठी चूक केलीस. कारण राजाच्या असह्य तेजामुळे प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले जीवन जगत असते. सम्राट परीक्षित तर मोठे तपस्वी आणि यशस्वी धर्मधुरंधर राजा आहेत. त्यांनी पुष्कळसे अश्वमेध यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंताचे प्रिय भक्त आहेत. तेच राजर्षी तहान भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमामध्ये आले. आपलं कर्तव्य होतं त्यांना पाणी विचारलं पाहिजे आपण, पण आपण कोणी त्यांना पाणी दिलं नाही. मी तर समाधी लावून बसलो होतो. अरे तू तरी पाणी द्यायला पाहिजे होतं, एखाद्या शिष्याने तरी पाणी द्यायला पाहिजे होतं, परंतु त्याला पाणी नाही दिलं. म्हणून त्यांनी काय केलं असेल, समाधी खरी आहे का खोटी आहे पाहण्यासाठी माझ्या गळ्यामध्ये साप टाकला. आपण त्यांना पाहुणचार करायला पाहिजे होता. चूक आपली असताना आपण त्यांना शाप देणं योग्य नाही. इकडे राजा परीक्षित राजधानीला पोहोचल्यानंतर पश्चाताप करू लागला. एवढ्या मोठ्या ऋषींचा अपमान माझ्याकडून कसा काय झाला? माझ्याकडून त्यांचा अनादर कसा झाला? माझ्यावर काहीतरी संकट यावं, मला काहीतरी दंड व्हावा. एवढ्या शमीक ऋषीने परीक्षितला एका शिष्यामार्फत निरोप दिला. अरे त्या राजाला माहित तरी आहे का शाप दिलाय म्हणून? नाही म्हणले, तो राजा दूर निघून गेल्याच्या नंतर शाप दिलेला आहे.